नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे आपल्या काउन्सिलिंगमध्ये जे मुलं एनरोल होते त्यांच्या 100% अलॉटमेंट झालेले आहेत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी। पर्सेंटेज कमी असतील तरी पण अलॉटमेंट झालेले आहेत। काही मुलांना पर्सेंटेज चांगले असून देखील अलॉटमेंट झालेल्या नाही। आता यानंतर करायचं काय, यानंतरची प्रोसेस कशी असणार आहे, मुलं चुकले कुठं, या सर्व गोष्टी आपण आज डिटेल एक्सप्लेन करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची चूक ही झालेली आहे की ज्या मुलांनी कॉम्प्युटर किंवा ते सायबर कॅफे मल्टीमीडियावाले यांच्याकडे ऑप्शन फॉर्म फिलिंग केले, त्यांनी एक गोष्ट सांगितली की जास्त कॉलेज आपण ऍड करू शकत नाही। दुसरी गोष्ट अशी झाली की चॉईस कोड मध्ये जास्त मुले चुकलेले आहेत। तिसरी गोष्ट अशी होती की ऑप्शन फॉर्म भरताना सिक्वेन्स खालीवर जास्त मुलांचा झालेला आहे। म्हणजे आपण सिक्वेन्स कसं लिहितो, सपोज पुण्याचं लोकेशनचा विचार केला सीओईपी पीआयसीटी व्हीआयटी, मुलींसाठी असेल तर कमी पीसीसी अकोर्डिंग, पण मुलांचा सिक्वेन्स देताना बऱ्याचशा गोष्टी चुकलेल्या आहेत। काहींनी फक्त ऑप्शन फॉर्म असा भरला कॉम्प्युटरच्या सर्व ब्रांचेस एक नंबरला, त्यानंतर आयटी, त्यानंतर ईएनटीसी असा ऑप्शन फॉर्म नसतो बाळांनो। कस्टमाइज आपण कॉम्प्युटर आयटी, त्याच कॉलेजचं सीएस आयटी आपण त्याला म्हणतो ईएनटीसी, या सर्व गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने ऍड करू शकतो। आपले जे मुलं आहेत त्यांना आपण ऑप्शन फॉर्म प्लेसमेंट वाईज ज्या कॉलेजच्या प्लेसमेंट चांगल्या त्या प्रकारे ऑप्शन फॉर्म बनवून देतो। ज्या मुलांना डायरेक्ट सेकंड इयर साठी एनरोल करायचं असेल काउन्सिलिंग मध्ये, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतोय, एक नंबर पण दिलेला आहे, त्या ठिकाणी कॉल करून तुम्ही एनरोल करू शकता। ते आता यानंतर प्रोसेस कशी असणार आहे ते आता सुरू करूया की यानंतर तुम्हाला पुढे करायचं पण काय आहे। 21, 22, 23 या तारखेपर्यंत तुमच्या समोर दोन ऑप्शन होते, एक म्हणजे फ्रीज, दुसरा म्हणजे नॉट फ्रीज। फ्रीज म्हणजे काय, जर तुम्हाला अलॉटेड इन्स्टिट्यूट पाहिजे असेल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची असेल, त्याला आपण म्हणतो फ्रीज। ज्या मुलांना सीओपी किंवा ज्या मुलांना एक नंबरचा प्रेफरन्स भेटलेला आहे त्यांचं कॉलेज डायरेक्टली ऑटो फ्रीज झालेलं आहे, त्यांना 21, 22, 23 या तारखेपर्यंत जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची होती। ज्या मुलांनी नॉट फ्रीज केलेलं आहे, ज्या मुलांनी नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट केलेलं आहे, त्यांच्यासाठी 21, 22, 23 या पिरियड मध्ये 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फीस भरून, म्हणजे मला जे कॉलेज भेटलेलं आहे ते तर मला पाहिजेच, पण त्यापेक्षा जर बेटर मला कॉलेज भेटत असेल तर ते कॉलेज मी घ्यायला तयार आहे, त्याला आपण म्हणतो बेटरमेंट। मग आता ज्या मुलांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी पुढची प्रोसेस कशी असणार आहे ते डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो। तर 21, 22, 23 मध्ये तुम्हाला बेटरमेंट करायचं होतं, त्यानंतर 24 तारखेला तुम्हाला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्सी फॉर कॅप राउंड 2 हे तुम्हाला तुमच्या समोर दिसणार आहे। 24 तारखेला कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी राहिलेल्या आहेत हे तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर 25, 26, 27 म्हणजे 25, 26, 27 या तारखेमध्ये तुम्हाला कॅप राउंड 2 चा ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचा आहे। जे मुलं आपल्या काउन्सिलिंग मध्ये आहेत त्यांच्या समोर इम्पोर्ट करायचा ऑप्शन येतो, कारण की आपण जो ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तो व्यवस्थित भरलेला आहे, त्यामुळे आपल्याला जर काही नवीन कॉलेजेस ऍड करायचे असेल तर आपण ते पुन्हा करू, परंतु आपला सिक्वेन्स चुकलेला नाही त्या कारणास्तव आपण फॉर्म इम्पोर्ट करणार आहे। त्याचा अर्थ असा होतो की सपोज जर मला सिंहगड एखादं सिंहगडचं कॉलेज भेटलं असेल, सिंहगड वडगाव भेटलेलं असेल, त्यावरचे जेवढे कॉलेजेस आपण ऑप्शन फॉर्म मध्ये ऍड केलेले होते ते सर्व कॉलेज तुम्हाला या ठिकाणी दिसून जाणार। याच्या खालचं कोणतंही कॉलेज तुम्हाला दिसणार नाही, त्याला आपण म्हणतो इम्पोर्ट। तर आपण बऱ्याचशा मुलांचा फॉर्म काय केलेला आहे, इम्पोर्ट करणार आहोत। त्यानंतर ऑप्शन फॉर्म झाल्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 2 29 तारखेला तुम्हाला तुमची अलॉटमेंट करणार आहे, म्हणजे आपल्याला कॅप 2 मध्ये कोणतं कॉलेज भेटलेलं आहे हे तुम्हाला कळणार आहे। जर तुम्हाला सेम अलॉटमेंट तीच झाली, मी सिंहगड सीएसचं उदाहरण दिलं होतं, जर तुमचं बेटरमेंट झालेलं नाही म्हणजे तुम्हाला यापुढचं कॉलेज जर भेटलेलं नसेल तरी तुम्हाला कॅप राउंड 3 ला जाता येतं। गोष्ट क्लिअर करा, कॅप राउंड 3 ला जाता येतं, तुम्हाला 1000 रुपये परत भरण्याची गरज पडत नाही सीट ऍक्सेप्टन्स फी। लक्षात घ्या, जरी तुम्हाला दुसरं कॉलेज भेटलं तरी देखील तुम्हाला 1000 रुपये भरण्याची गरज पडत नाही। जे कॉलेज तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये भेटतं त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस करायची 30 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करायची। परत जर काही मुलांना बेटरमेंट करायचं असेल म्हणजे कॅप राउंड 3 ला जायचं असेल तरी देखील तुम्हाला नॉट फ्रीज करून कॅप राउंड 3 ला तुम्ही जाऊ शकतात। आता ज्या मुलांना अलॉटमेंट झालेलं नाही त्यांना दादा सीईटी वाला काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे,
त्या ठिकाणी जाऊन तुम्ही किंवा नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी कॉल करून एनरोल करू शकतात आहे. शेवटी दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की येणारे जे काही अपडेट्स आहेत डायरेक्ट सेकंड इयर किंवा इंजिनिअरिंग जे काही रिलेटेड अपडेट्स असतील सर्वप्रथम येतात त्या म्हणजे दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच.